नमस्कार बंधू भगिनींनो, सेंटर स्पॉटच्या या विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या एपिसोडला मी विशेष अशासाठी म्हणतोय की या व्हिडिओचे 2 भाग आहेत. खरं तर पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या निवडणुका ज्या झाल्या त्याच्या निकालांमध्ये ज्या काही जणांचं योगदान प्रचंड प्रचंड मोठं असं होतं, हा जो ऐतिहासिक विजय जो मिळाला महायुतीला, त्यातल्या कित्येक जणांची नावं, ज्यांचं की श्रेय ह्याच्यामध्ये होतं, त्यांचं नाव घेणं, त्यांचा उल्लेख करणं हे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून आणि विजयी झालेल्यांच्याकडून झालेला नाहीये, उल्लेख झालेला नाहीये. कित्येक पॉडकास्टमध्ये त्याचा उल्लेख झालेला नाहीये, समाज माध्यमांमध्ये त्याचा उल्लेख होतोय, पण त्या मनाने वृत्तपत्रांमध्ये नाहीये झालेला. असो, पण तो एक पहिला भाग आहे ह्याचा, जो शॉर्ट आहे. आणि त्याचा पुढचा भाग आहे की नाव व्हॉट, म्हणजे निकाल तर लागले निवडणुकांचे. लवकरच आता काही तासांमध्ये लक्षात येईल की पुढच्या 5 वर्षांच्यासाठी मुख्यमंत्री कोण असेल हेही लक्षात येईल. आपण त्यावरती काल एक व्हिडिओ पण केलेला आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन ते मुख्यमंत्री जे कोणी असतील आणि जे काही ते मंत्रिमंडळ बनवतील, ते जे काही महायुतीचं सरकार असेल, त्यांची पुढची 5 वर्ष जी आहेत त्या 5 वर्षांमध्ये काय नेमकं होणार आहे, त्यांनी धोरण कुठलं आखायचंय, त्यांनी हिंदुत्वाच्या संदर्भात काही करायचंय का नाही करायचंय, असा तो पुढचा त्या व्हिडिओचा एक भाग असणार आहे. तो फार महत्वाचा असणार आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फार मोठा ठेवणार नाहीये हा व्हिडिओ, पण तरीही कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या चॅनलला मोठं करण्यासाठी म्हणून नाही, तर तो विषय फार महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ सर्वदूर पोहोचवा. आणि त्यामध्ये मी एक आवाहन करतोय, या व्हिडिओमध्येच मी एक आवाहन करणार आहे. ते आवाहन प्लीज लक्ष देऊन ऐका, कारण त्या आवाहनानुसार तुमच्या सगळ्यांच्याकडून कृती होणं अपेक्षित आहे. तर आणि तरच काहीतरी बदल होऊ शकेल चांगला. असो, तर पहिला भाग या व्हिडिओचा असा की या विजयामध्ये वाटा नेमका कुणाचा, त्याच्यामध्ये अनेकांची नावं घेण्यात आली. व्यक्तींचा जर विचार केला तर देवेंद्रजी फडणवीस असतील, ते केंद्रीय निरीक्षक जे होते भूपेंद्र यादव, त्यांचा रोल असेल, अश्विनी वैष्णव असतील, ते लिमये म्हणून एक होते संघाचे, त्यांचा रोल, अशा सगळ्यांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने संघाने जे पाठबळ पुरवलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, वरपासून ते खालपर्यंत ज्या पद्धतीने पिंजून काढलं, त्याच्यामुळे संघाचा रोल, राजकीय रोल जर विचारात घेतला तर देवेंद्रजींचा रोल, एकनाथजी शिंदेचा रोल आणि त्यांच्याकडची जी असलेली सगळी टीम, सोशल मीडियाचा रोल, त्यांनी राबवलेल्या योजना, लाडकी बहीण सारख्या योजना, या सगळ्या जरी गोष्टींची चर्चा झालेली असली तरीही एका गोष्टींचा उल्लेख झालेला नाही. काही संघटना, जसं संघाचा रोल हा जितका महत्वाचा आहे, तसं इतर काही संघटना आहेत महाराष्ट्रात ज्याचा पत्ता हिंदी बेल्ट मधल्या लोकांना नाही, ज्याचा पत्ता देशभरातल्या कित्येकांना नाही, आणि त्यांनी ते श्रेय देताना हात थोडा आखडता घेतलेला आहे. केंद्रीय स्तरावरच्या हिंदी बेल्ट मधल्या नॉन महाराष्ट्रीयन असे जे जे लोक आहेत त्यांना कदाचित हे माहिती नसेल, त्यामुळे अनुल्लेखाने झालेले असेल. पण व्हॉट अबाउट जे महाराष्ट्रातले जे सत्तारूढ आता नव्याने सत्तेत आलेले जे आहेत, ज्यांना या महायुतीचा विजयाची फळं मिळत आहेत, त्यांनी तरी उल्लेख करायला हवा होता. संघाचं जेवढं काम आहे ते तर मान्यच केलं पाहिजे. प्रचंड मोठं काम आहे. 70-80% वाटा संघाचाच आहे या विजयामध्ये, हेही मान्य करू. पण बाकी या विजयामध्ये एक 15-20-30% तरी असा आहे ना रोल की जे संघाचे नाहीयेत. मी पर्सनल काही घेत नाहीये बरं का, आधीच एक लक्षात घ्या. मी कुठल्याच संघटनेचा नाहीये, कुठल्या पक्षाचा पण नाहीये. मी फक्त समर्थक आहे. मला कुणाकडून काही पाकिटं मिळालेली नाहीत, काही मिळालेलं नाहीत, कुणाचा फोन आलेला नाहीये, काही नाहीये. जो अभ्यास आहे, जे लक्षात येतंय त्याच्यावरनं मी बोलतोय.
जे पत्रकार परिषदा बघितल्या, देवेंद्रजींच्या पत्रकार परिषदा बघितल्या, एकनाथजींच्या बघितल्या, सगळ्यांच्या बघितल्या, त्याच्यावरून जे लक्षात येतंय ते सांगतोय. या महाराष्ट्रामध्ये, या विजयामध्ये महायुतीच्या संघाचा वाटा सिंहाचा आहे. पण इतरांचा जो वाटा आहे, इतर संघटना, इतर नेते, हिंदुत्ववादी, त्यांचा उल्लेख व्हायलाच हवा होता. त्याच्यामध्ये प्रकर्षाने भिडे गुरुजींचं जे योगदान आहे, भिडे गुरुजी आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचा उल्लेख व्हायलाच हवा होता. शिवप्रतिष्ठान, त्यांचं जे कार्य आहे त्याचा फायदा हा महायुतीच्या साठी खूप झालेला आहे. नुसत्या निवडणुकीत नाही तर निवडणुका नसताना, कारण भिडे गुरुजींचं लक्ष काही निवडणुका नाहीये, तर हिंदू हित आहे. सत्तेत कोणी असू दे नसू दे काही फरक पडत नाही. भिडे गुरुजी त्यांच्या विचाराची दिंडी घेऊन, विचाराची पताका घेऊन चाललेलेच आहेत, त्यांचे वारकरी धारकरी सगळे. पण कळत नकळतपणे भिडे गुरुजींच्या योगदानाचा, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीचा फायदा हा महायुतीला झालेला आहे, याचा उल्लेख व्हायला हवा होता. दुसरी गोष्ट, भिडे गुरुजींच्याच प्रमाणे धनंजय देसाई, हिंदू राष्ट्र सेना, त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं पण प्रचंड मोठं योगदान आहे. याच पद्धतीने इतरही कित्येक संघटना आहेत. या सगळ्यांच्या मदतीने आजचा दिवस दिसतोय हे महायुतीने विसरता कामा नये. आणि त्यांचे नाम अनाम अनेक कार्यकर्ते, ज्यांचा उल्लेख करणं शक्य आहे त्यांचा तरी निदान केलं पाहिजे. या प्रॉमिनंट लोकांचा ऑटोमॅटिकली त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटेल की येस, हे आमचे भिडे गुरुजी, हे आमचे धनंजय देसाई यांच्या पण कार्याचा उल्लेख झालेला आहे. त्यांच्या मदतीने हा आजचा महायुतीचा विजय आम्हाला बघायला मिळतोय. संघाचा तर वाटा आहेच, पण अरे खारीच्या पण वाट्याचा घ्या की उल्लेख करा, त्यांनाही मोठं, हरकत नाहीये. पण असा कद्रूपणा का करायचा, मग का नाही उल्लेख करायचा, हे एक झालं. दुसरी गोष्ट, निवडणुका चालू होत्या तोपर्यंत सगळं चाललं होतं. बटेंगे तो कटेंगे चाललं होतं, एक है तो सेफ है चाललेलं होतं, हे सगळे मंत्र चाललेले होते. निवडणुका चालू होत्या तोपर्यंत योगी आदित्यनाथांना तुम्ही बोलवत होतात, योगी आदित्यनाथांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही भरवल्यात. निवडणुका चालू होत्या तोपर्यंत तुम्ही टी राजाला बोलवलं, त्याच्या सभा भरवल्यात. निवडणुका चालू होत्या तोपर्यंत ती हैदराबादची फायर ब्रँड जी आहे, धडाडीची हिंदुत्ववादी तोफ, ती आली. तिचं नाव काय मी विसरलो. त्यासोबतच पवन कल्याण, साऊथचा ऍक्टर, त्यांनी तर अशा काही पद्धतीने वादळ निर्माण केलं लातूरमध्ये, धाराशिवमध्ये, आमच्या सोलापूरमध्ये, मराठवाडा अक्षरशः बघता बघता जे कित्येक जण कुठे कुठे उपोषणाला बसलेले आधीचे ते असतील, किंवा वेगवेगळी जात समीकरणं मांडून बसलेले असतील, किंवा कित्येक जण पुन्हा एकदा निजामशाही आणण्याच्यासाठी प्रयत्नशील असतील, अशा सगळ्यांची स्वप्न फार धुळीला मिळाली त्या पवन कल्याणमुळे. असे सगळेजण आले होते, सगळे हिंदुत्ववादी, आणि त्यांनी ज्या काही पद्धतीने इथे चमत्कार घडवला त्यांच्या कार्याचा उल्लेख व्हायला हवा होता. पवन कल्याण पासून टी राजापासून तुमच्या योगी आदित्यनाथांच्या पर्यंत सगळ्यांचा उल्लेख व्हायला हवा होता. निवडणुकीच्या वेळेला प्रचार सभा घेताना असेल, हिंदुत्ववाद्यांची मतं मिळवण्याच्यासाठी असेल, हिंदूंची मतं मिळवण्याच्यासाठी असेल, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा यथेच्छ उपयोग करून घेतला. आणि निवडून आल्यानंतर जेव्हा पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक फक्त पंतप्रधानांचा एक है तो सेफ है एवढा एकच नारा तुम्ही घेतलात. देवेंद्रजींची पत्रकार परिषद आम्ही बघितली आहे, एकनाथजींची बघितली आहे, त्यांनी जाणीवपूर्वक फक्त एक है तो सेफ है हे जे पंतप्रधानजींचं जे वाक्य होतं तेवढंच फक्त घेतलं. त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळला उल्लेख. त्या एक है तो सेफ ला सुद्धा जेवढं शक्य तेवढं बुळबुळीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एक है तो सेफ हे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये काढलेलं वाक्य होतं
तो कॉन्टेक्स्ट बदलला पूर्णपणे आणि विविधतेत एकतेच्या जवळपास कुठेतरी ते वाक्य आणून ठेवलं. बटेंगे तो कटेंगेला सोयीस्करपणे बगल दिली. एक योगी आदित्यनाथजींना सोयीनुसार बाजूला ठेवलं. हे असं झालं, गरज सरो वैद्य मरो. निवडणुकीचे निकाल लागून 24 तास सुद्धा झालेले नव्हते जेव्हा पत्रकार परिषदा झाल्या. त्यावेळेला तुम्ही कसलंही म्हणजे अगदी देवेंद्रजींचा सगळं मोठा मी मान्य करतो, त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला, हे केलं ते केलं सगळं केलं, पण ज्यामुळे हे सगळं घडलं त्यांना श्रेय नको द्यायला. ज्या मंत्रामुळे सगळं हिंदू पेटून उठला त्या गोष्टी बाजूला ठेवा बरं. मिळाला असता का एवढा ऐतिहासिक विषय? नुसत्या एक हे तो सेफ आहे या एका मंत्रामुळे, नुसत्या लाडकी बहीण योजनेमुळे हे सगळं करिश्मा घडला असता? थोडासा प्रॅक्टिकली विचार करायला हवा होता. बरं असो, पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या काही अडचणी असतील, काही वेगवेगळे दाब दबाव असतील, ताणतणाव असतील की असं ओपनली नाही बोलतायत, इतकं हिंदुत्व. एक आमचा अपवाद आहेत बरं का, एक नितेश राणे हे जर अपवाद सोडले, ज्यांनी अगदी कॅमेऱ्या पुढे येऊन बिनदिक्कत सांगितलं आमच्या हिंदू आया बहिणींच्याकडून, आमच्या हिंदुत्ववाद्यांच्याकडून भरघोस पाठिंब्यावरती आम्ही निवडून आलेलो आहोत, हा विजय आहे हिंदुत्वाचा विजय, हा विजय भगव्याचा विजय आहे, स्वच्छपणे सांगितलं त्यांनी. हा विजय बटेंगे तो कटेंगे या मंत्राचा विजय आहे, इतकं स्वच्छपणे सांगितलं. बरं एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत, ते पुढे जाऊन हेही म्हणले आता बाकीच्यांनी तयारीत राहावं, आता आमची सत्ता बसलेली आहे, बहुमतानी बसलेली आहे, ऐतिहासिक मॅन्डेटनी बसलेली आहे, आता ते भोंगे बंद करा सकाळचे, आता तयारीत राहा. इतकं बिनदिक्कत धडधडीत बोललेले आहेत नितेश राणे. म्हणून त्यांना सलामच केला पाहिजे. पण एक नितेश राणे जर अपवाद सोडले तर बाकीचे सगळ्यांचे तुम्ही वक्तव्य बघा. देवेंद्रजींच्या पासून मी मान्य करतो, पंतप्रधान मोदींनी, अमितजी शहा असतील, जे पी नड्डा असतील, त्यांनी या गोष्टींचा उल्लेख करायला नको, मी मान्य करतो चला. पण देवेंद्रजींच्या पासून खालपर्यंत आणि अगदी एकनाथजी शिंदेपर्यंत पत्रकार परिषदेत एक वाक्य यायला काय हरकत होतं? नाही आला, उल्लेखच नाही. असो, आपण आता हे श्रेयवादाचा जो विषय तो तात्पुरता बाजूला ठेवू. बाजूला अशासाठी ठेवूया कारण त्याचा एवढा मोठा इश्यू सुद्धा नको करायला. कारण चाणक्यांनी सांगून ठेवलेलं आहे की जे बोलायचं असतं ते करायचं नसतं आणि जे करायचं असतं ते बोलून घाण करायची नसते. सो आपल्या देवेंद्रजींनी, आपल्या एकनाथजींनी आणि त्यांच्या पक्षांनी जर का असं ठरवलेलं असेल की आम्हाला आता येत्या काळात अशी काही धोरणं आणायची आहेत, अशी काही कृती योजना राबवायची आहे की ज्याची वाच्यता आत्तापासून करून आम्हाला घाण नाही करायची, आत्तापासून काही वाद नाही करायचे, जे करायचंय व्यवस्थित आमच्या चालीने आम्ही व्यवस्थितपणे करू. जे करायचे आम्ही हिंदुत्ववादाचे निर्णय जे घ्यायचे आहेत, हिंदू हिताचे जे निर्णय घ्यायचे आहेत ते आम्ही घेणार आहोत येत्या 5 वर्षामध्ये ताबडतोबीनी. पण आमच्या गतीने आम्ही घेऊ, आमच्या पद्धतीने घेऊ, कसलीही काळजी करू नका. पण मात्र आत्ता या क्षणी काहीतरी बोलून आम्हाला घाण करायची नाहीये, वाद नाही निर्माण करायचे. असं जर यामागची योजना असेल, असा जर काही विचार असेल तर मग 100 गुन्हे माफ. मग उल्लेख नसेल केलेला हरकत नाही. कारण कसं आहे ना, नुसते शाब्दिक पोपटपंची, हवेत बुडबुडे याची अपेक्षा हिंदूंना सुद्धा नाहीये. हिंदुत्ववाद्यांना, हिंदुत्वनिष्ठांना या असल्या शाब्दिक बडबडीची, पोपटपंचीची बिलकुल गरज नाहीये, अपेक्षाच नाहीये. कारण आता इतकं म्हणजे नाकातोंडात पाणी जायची एवढी अवस्था आहे. आता पाणी एवढं पुलाखालून गेलेलं आहे की आता हिंदूंना नुसत्या बडबडीनी, नुसत्या वरवरच्या मुलाम्यानी काही होणार नाहीये. आता कृती हवी. नुसत्या धोरणांचं डिक्लेरेशन पण नकोय, नुसती आश्वासनं पण नकोय, नुसते कागदावरती काहीतरी योजना आखल्या आहेत असंही नकोय. कृती हवी आहे, कृती. आणि म्हणून समजा जरी या श्रेयवादाच्या मध्ये काही जणांची नावं तुम्ही आता घेतलेली नसलीत, समजा त्या बटेंगे कटेंगे मंत्राचा उल्लेख तुम्ही केलेला नसलात, हरकत नाही. मात्र इथून पुढची जी वाटचाल आहे ती कशी असणार आहे. आणि म्हणून आता या एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला मी येतोय
तो मुद्दा सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे की काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी माझी एका समविचारी व्यक्तीच्या सोबत चर्चा चालली होती. समविचारी व्यक्ती होते, हिंदुत्वनिष्ठ होते माझ्यासारखेच. आणि आमची चर्चा चाललेली असताना साधारणपणे बघा 2014चा काळ असेल हा. 2014 जेव्हा केंद्रातही मोदी सरकार आलं आणि राज्यात देवेंद्रजींचं सरकार आलं, म्हणजे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आलं. त्या पार्श्वभूमीवरती चर्चा चालली होती. आणि त्यावेळेला चर्चेच्या ओघामध्ये ते समोरची व्यक्ती जे होते ते बोलून गेले की अरे तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं ना आता. म्हणजे ते सुद्धा हिंदुत्ववादीच आहेत बरं का, त्याच्यामुळे ते तुम्हाला वगैरे म्हणतात ते गंमत म्हणून. आणि तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं ना, केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आलं की नाही, अजून काय पाहिजे तुम्हाला. मी हसलो त्यांच्या या प्रश्नावरती. मी म्हणलं अहो हे तुम्ही इतकं बाळबोध पद्धतीने वाक्य टाकताय की अजून काय हवं तुम्हाला. मी त्यांना म्हणलं की आमच्यावरती सत्ता कोणी करायची, एवढ्या प्रश्नाचाच फक्त आम्हाला विचार करायचा आहे का. आम्ही हिंदुत्ववादी काय फक्त अरे वा आमच्यावरती आता बसलेले सत्ताधारी जे आहेत ना ते हिंदुत्ववादी आहेत, एवढ्या एका गोष्टीवरती आम्ही खुश व्हायचंय का. म्हणजे आमच्या डोक्यावर हिंदुत्ववादी नेते मंडळी जर का सत्तेत बसले, पण धोरणं राबवताना पुन्हा सेक्युलरांचीच जर का राबवणार असतील, धोरणं राबवताना पुन्हा सोशलिस्टांचीच जर ते धोरणं राबवणार असतील, आणि धोरणं राबवताना हिंदूंच्या तोंडाला पानच पुसणार असतील, दावणीला बांधलेली जी मरतुकडी गाय असते तिच्यासारखी जर हिंदूंची अवस्था करणार असतील, या देशामध्ये हिंदूंना दुय्यम दर्जाचं नागरिकत्वच जर देणार असतील, तर सत्तेत बसून उपयोग काय त्या हिंदुत्ववाद्यांनी. अशा पद्धतीचा मुद्दा मी त्यांना मांडला. मग तेव्हा त्यांनी काय म्हणावं माहितीये का, त्यांनी काय म्हटलं की मग तुम्हाला पाहिजे तरी काय नेमकं, तुम्हाला असं हवंय का सगळ्या अल्पसंख्यांना समुद्रात ढकलून द्यायचं. आणि त्यानंतर ते हसत सुटले. मी म्हणलं तुम्ही आम्हाला इतके बालिश समजता का हो. आणि म्हणजे एक लक्षात येते का तुम्हाला की वैचारिक गोंधळ हिंदुत्ववाद्यांच्यामध्ये सुद्धा केवढा आहे. की काही हिंदुत्ववाद्यांना, मी सगळ्या म्हणत नाही, काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटतं की आमच्या डोक्यावर सत्ताधीश म्हणून हिंदुत्ववाद्यांनी बसावं, हीच तेवढी काय ती कर्तव्यता, संपलं तिथं, गेम ओव्हर. असं नसतं. सत्तेत बसलेल्या हिंदुत्ववाद्यांनी ती सत्ता कशी राबवायची, कुणासाठी राबवायची, त्याच्यातून हिंदूंचं काही कल्याण करायचं का नाही करायचं, हिंदूंच्या पुढे जी आलेली संकट आहेत, जी आव्हानं आहेत, त्याला तोंड देण्याचं काम, त्या संकटांपासून हिंदूंचं रक्षण करण्याचं काम, हे काम त्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. ही गोष्ट कित्येक हिंदूंच्या गावीही नसते. असो तरीही आणखीन एक वर्ग असा आहे की ज्यांना वाटतं की येस, हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांनी सत्तेत बसल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे हिंदूंच्या भल्यासाठी. आणि ते काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं, तर अल्पसंख्यांना समुद्रात ढकलून द्यायचं. हे दुसरं टोक आहे. असं नाही करता येऊ शकत. लोकशाही आहे देश, लोकशाही पद्धतीने सत्तेत बसलेले आहेत. आधुनिक काळ आहे, 2024 साल आहे. अशा पद्धतीने देशातून हाकलून दिलंय, समुद्रात ढकलून दिलंय, असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे मनापासून बोला ना, तर सार्कास्टिकली बोला, हे बालिशपणाचे विचार आहेत, असं कुणाला तरी समुद्रात ढकलून द्यायचं वगैरे. मग बहुतांश कित्येक हिंदुत्ववाद्यांना एक वैचारिक गोंधळ असतो की सत्तेत बसलेल्या हिंदुत्ववाद्यांनी नेमकं करायचं तरी काय. आणि माझा तर पुढे जाऊन दावा आहे की आमच्या सत्ताधारी हिंदुत्ववाद्यांना सुद्धा एक पद्धतीचा वैचारिक गोंधळ आहे की आम्ही निवडून तर आलो, आम्ही सत्तेत तर बसलो, परंतु हिंदू हिताचं काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हिंदुत्ववादी धोरणं आखायची म्हणजे नेमकं काय करायचं. त्यांना मार्गदर्शन करायला कोणीही नाही. याचं कारण म्हणजे मार्गदर्शन करायला 56 लोक उभे राहतील, पण एक विशिष्ट दिशा दाखवून दिलेली आहे. आणि विशिष्ट दिशा म्हणजे प्रॅक्टिकल अशा पद्धतीची दिशा असे कोणी नाही आहेत. आणि जर असतील तर असे 10 डोकी असतील, ज्यामुळे 10 जण 10 वेगवेगळी बोटं दाखवतात. आणि आमच्या हिंदुत्ववाद्यांच्याच कॅम्पमध्ये अशी काही मंडळी आहेत जी काही एखादा उपाय सुचवला की त्याच्यावरती धोका लगेचच सांगून टाकतात. हे करू नका बरं का, हा
हे धोरण आखायचं म्हणताय का तुम्ही? नको 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 नको, त्याचे परिणाम फार भयंकर होतील, असं सांगणारे हिंदुत्ववाद्यांच्यातच खूप आहेत. त्याच्यामुळे मग शेवटी काय होतं, सत्तेत बसलेल्या हिंदुत्ववाद्यांना असं वाटायला लागतं च्या मारी काहीच करायला नको, जे पहिलं चालू होतं तेच कंटिन्यू करूया. मग सांगा मित्रांनो, म्हणूनच तुम्हाला लक्षात येत असेल गेल्या 10 वर्षात जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा, एस्पेशली महाराष्ट्रात 5 वर्ष देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार जेव्हा होतं 14 पासून 19 पर्यंत, हिंदू हिताची, हिंदुत्ववाद्यांच्या साठीची अशी किती धोरणं लागू झाली, असा काय कृती कार्यक्रम लागू केला हो? आहे की नाही प्रश्न? 5 वर्ष तुम्हाला हिंदुत्ववाद्यांच्या हातात बहुमत होतं. आता कोणीतरी याच्यामध्ये म्हणेल की नाही, भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये एक अंतर्गत ताणतणाव होता, बेबनाव होता, वगैरे वगैरे वगैरे. पण त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जर एखादं धोरण सरकारने आणलं असतं तर काय विषाद होती कोणी त्याला वाकडं लावण्याची? कारण दोघेही तर हिंदुत्ववादी पक्ष होते. हा, श्रेय कोणी घ्यायचं याच्यावरनं वाद त्यांच्यात काहीतरी झाला असता. अदरवाईज हिंदुत्वाचा मुद्दा काही असा नव्हता की ज्याच्यामुळे विरोध करावा. हिंदुत्वाची बहुमताची असलेली ती परिस्थिती होती. पण इच्छाशक्तीचा अभाव आणि नेमकं किम कर्तव्य मूढ, म्हणजे नेमकं करायचं काय याच्याविषयीची अस्पष्टता, याच्याविषयीचा गोंधळ, हे एक व्यवच्छेदक लक्षण राहिलेलं आहे महाराष्ट्रातलं, महाराष्ट्रातल्या हिंदुत्वनिष्ठांचं, महाराष्ट्रातल्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांचंच माझा आरोप आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही आम्ही जे सर्वसामान्य हिंदुत्वनिष्ठ जे लोक आहोत त्यांनी कागद पेन घेऊन बसायला पाहिजे. तुमच्या मनातली हिंदू हिताची लिस्ट तयार केली पाहिजे की सत्ताधाऱ्यांनी हिंदू हिताची धोरणं आखताना कुठल्या कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायला पाहिजे. काढा तुम्ही तुमची काय लिस्ट किती मोठी येते बघू देत. कोणी 10 मागण्या टाकतील, कोणी 15 मागण्या टाकतील, कोणी 20 मागण्या टाकतील. पण जे जाणकार लोक आहेत, ज्यांना हिंदुत्वनिष्ठा, ज्यांच्यातली हिंदुत्वनिष्ठा जागृत आहे, जे मनापासून हिंदुत्ववादी आहेत आणि केवळ सत्तेत हिंदुत्वनिष्ठ लोक बसलेत म्हणून आपण आता हिंदुत्वनिष्ठ व्हायचं, असे लोक नाही बरं का. आम्ही लोक असे आहोत खरे सच्चे हिंदुत्वनिष्ठ की जेव्हा एकेकाळी सत्तेमध्ये, केंद्रात असेल, राज्यात असेल, कुठंही हिंदुत्वनिष्ठांचा काय मागमूस नव्हता. सत्तेमध्ये केंद्रातही आणि राज्यातही तेव्हा काँग्रेस शासित युपीएचं आघाडी सरकार होतं. अशा काळात सुद्धा आमची हिंदुत्वनिष्ठा टिकून राहिलेली आम्ही माणसं आहोत. असे जे सच्चे हिंदुत्वनिष्ठ आहेत ना, त्यांनी कसलाही वेळ न दवडता कागद पेन घेऊन बसावं. हिंदुत्वाचं धोरण आखायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कुठले कुठले कृती कार्यक्रम या महाराष्ट्राच्या सरकारने हातात घेतले पाहिजेत, याची तुम्ही लिस्ट बनवायला लागा. मी तर बनवलेलीच आहे. मी निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला लक्षात असेल 21 मागण्यांचं एक तयार केलेलं होतं पत्र. पण मला त्या 21 मागण्यांचं मी पुन्हा एकदा रिव्ह्यू केला. मला लक्षात येतं याच्यामध्ये आणखी 9 ते 10 मागण्या ऍड करता येऊ शकतात. तर प्रत्येक जण, कोणी 50 काढेल, कोणी 100 काढेल. अरे तुम्ही मांडा तर खरं कागदावरती. आता तुमचा पुढचा प्रश्न येऊ शकतो की प्रत्येकाने आपापल्या कागदावरती अशा पद्धतीने मागण्या मांडून काय होणार आहे. खूप काही होऊ शकतं मित्रांनो. याचं कारण असं मी का सांगतोय, जेव्हा आपण म्हणतो अरे आम्ही हिंदू लोक, आमच्यामध्ये इतके हुशार लोक आहेत भरपूर की त्याच्यामुळे आमच्यात एकीच येऊ शकत नाही कारण आमच्यात मतभेद खूप आहेत. अरे असतील मतभेद खूप, पण त्याच्यावरचा मी उपाय सांगतोय मी की कल्पना करा, 100 लोकांनी आपल्या आपल्या कागद पेन घेऊन मागण्यांचं एक तयार केलं यादी, हिंदू हित डोळ्यापुढे ठेवून तयार केलेली यादी. त्या 100मध्ये काही कॉमन फॅक्टर्स निघतील. कदाचित गोहत्या बंदी असेल, कदाचित वक्फ विरोधी काहीतरी धोरण असेल, अशी वेगवेगळी मुद्दे येतील. असे जे कॉमन मुद्दे येतील ना, त्या कॉमन मुद्द्यांची मिळून एक फायनल यादी तयार करता येईल, जे बनवणं बिलकुल अवघड नाहीये. येतील तेवढ्या मागण्यांची लिस्ट तयार व्हायला हवी आणि त्यातून कॉमन मागण्यांची एक लिस्ट तयार व्हावी, कॉमन लिस्ट. आणि तशी लिस्ट जी असेल, हिंदू हिताच्या मागण्यांची कॉमन लिस्ट जी काही असेल,
ती फायनल लिस्ट असेल आणि ती लिस्ट एका व्यवस्थित पत्रासहित ही आपल्या महाराष्ट्राचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे ती लिस्ट सादर करायला हवी. हिंदुत्ववादी व्यक्तींनी, शक्य तेवढ्या हिंदुत्ववादी व्यक्ती, कार्यकर्ते जे कोणी असतील त्यांनी संघटनेचे कोणी असायलाच पाहिजे असंही नाही, तुमच्या आमच्यासारखे लोक सुद्धा असतील, हरकत नाही. अशांनी जाऊन व्यक्तिशः ते लेटर, त्या मागण्या, हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात सुपूर्त केलं पाहिजे. जे कोणी मुख्यमंत्रीपदी बसतील, मुख्यमंत्र्यांना द्यावं, उपमुख्यमंत्र्यांना द्यावं, त्या सरकारला हे सगळं द्यावं, तो सगळा दस्तावेज, आणि त्यानुसार त्यांच्याकडून शब्द घ्यावा की या मागण्यांचा गांभीर्याने विचार होईल पुढची धोरणं आखताना. आणि त्या पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलं, शब्द दिला की लगेचच आपण सुस्तावून बसायचं नाहीये. तर त्यांनी तसा शब्द दिल्यानंतर पुढे खरंच तसं काही ऍक्टिव्हिटी घडतीये का, काही कृती त्या पद्धतीने केली जातीये का, का नुसतंच आपल्या तोंडाला कुळूप लावण्यासाठी खोटं आश्वासन देऊन आपल्याला पळवून लावलं आणि शेवटी त्यांना करायचं तेच त्यांनी केलं, असं तर केलं नाहीये ना. याच्यावरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आणि हे करणं अगदी शक्य आहे, सहज शक्य आहे. एक आहे व्यक्तिशः तिथे जाऊन आपल्याला जर का ते सगळं लेटर देता नाही आलं, तशी परमिशन जर मिळाली नाही तरीही काही हरकत नाही, पोस्टाने पाठवू शकतो आपण. ते त्याची दखल घेतील किंवा नाही घेतील. शेवटी हे बघा, त्यांनी काय करायचं सत्ताधाऱ्यांनी हा त्यांचा प्रश्न आहे. आपण आपल्याकडनं तर कमी पडत नाही होत ना, याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या हातात जे आहे ते आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे व्यक्तिशः जमलं तर व्यक्तिशः, नाही तर बाय पोस्ट किंवा थ्रू ईमेल. ईमेलनी सुद्धा हे करता येणं शक्य आहे. आणि मी तर म्हणतो या तीनही मार्गांचा वापर करून सरकारपर्यंत हा दस्तावेज पोहोचला पाहिजे. आपल्या फायनल मागण्या ज्या काही आहेत त्या तिथपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. आणि या मागण्यांमध्ये उदाहरणार्थ म्हणून मी सांगतो की काय काय करता येऊ शकतं, काय काय या मागण्या येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये गोहत्याबंदी येऊ शकते, त्याच्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा येऊ शकतो, त्यामध्ये धर्मांतरण विरोधी म्हणजे दबावानी केलेलं धर्मांतरण, सरसकट सगळ्या धर्मांतराला विरोध करायचा नाहीये. कोणी जर कुठल्याही दबावाविना धर्मांतर करायची इच्छा जर कुणाची असेल तर अपवाद ठेवायला पाहिजे. उद्या अन्य धर्मातून कुणाला हिंदू धर्मात यायचं असेल तर अपवाद पाहिजे का नको. आणि अगदी हिंदूतून सुद्धा दुसऱ्या धर्मात कुणाला जायचं असेल, इच्छा, स्वतःची इच्छा, स्वेच्छेने जर कुणाला धर्मांतर करायचं असेल तर काही प्रश्न नाहीये, असा एक अपवाद ठेवायलाच पाहिजे. पण दबावानी केलेलं जे धर्मांतरण आहे त्याला विरोध, असा कायदा UCC महाराष्ट्रापुरता समान नागरी कायदा आणता येऊ शकतो. लोकसंख्या वाढ विरोधी कायदा, त्याच्यातही अपवाद ठेवा तुम्ही काय जे ठेवायचे ते. आणखीन एक म्हणजे लव जिहाद विरोधी कायदा, वक्फ विरोधी कायदा, हिंदू धरोहर संरक्षण कायदा, त्याच्यासाठीचं महामंडळ निर्मिती करणं, अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणं, त्यामध्ये खास करून इतिहासाच्या पुस्तकांचं पुनर्लेखन करणं, इतिहासाच्या पुस्तकांचं सत्य जे काही आहे, सत्य इतिहास जो आहे तो पुढे आणणं, अशा पद्धतीने. आणि अर्बन नक्षलवादाच्या विरुद्ध आराखडा आखणं, कृती आराखडा आखणं आणि त्यानुसार ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करणं. आणि अर्बन नक्षलवाद हा वेगवेगळ्या संस्थांमध्ये जिथे कुठे पोहोचलेला आहे तिथून या अर्बन नक्षलवादाच्या विरुद्ध कारवाया करत राहणं. कारण अर्बन नक्षलवाद हा देशविरुद्ध आहे, हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी मोहीम उघडणं, अशा पद्धतीने हिंदू हिताच्या आणखीन अनेक गोष्टी निर्माण होऊ शकतात, अनेक मागण्या तयार होऊ शकतात. त्या सगळ्या तुम्ही मांडा कागदावरती, अशी मी तुम्हाला मनापासून कळकळीची विनवणी करतो, विनंती करतो. आणि त्याच्यातून जी कॉमन लिस्ट बनवायची आहे, तुम्हाला जर तुमच्या लेवलवरती तयार करता येत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. हे व्हिडिओ बघणारे तुम्ही तुमच्या मागण्यांची एक लिस्ट तयार करा, कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही पाठवून देऊ शकता. कमेंट सेक्शन मध्ये कुठेही वेगळं काही करायची गरज नाहीये. कमेंट सेक्शन मध्ये जा, तिथे तुम्ही तुमच्या मागण्यांची जी एक लिस्ट असेल ती टाका. त्यांचा मी जरूर विचार करेन. आणि मी तर जी माझी एक लिस्ट तयार केलेली आहे त्याच्या जोडीने तुमच्याही लिस्टचा विचार करेन. याच्यातून जे कॉमन पॉइंट्स असतील त्याच्यातून मी फायनल एक तयार करू शकतो लिस्ट. त्याच पद्धतीने
जर तुमची अशी अपेक्षा असेल की नाही व्यक्तिशः इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने वेगवेगळी लिस्ट बनवण्यापेक्षा काही ठराविक व्यक्तींनी एकत्र बसून त्याच्यातून एक फायनल लिस्ट तयार करावी, तसंही काही करायला हरकत नाही, मी तयार आहे. तर लवकरात लवकर या संदर्भामध्ये तुमचं मत कळवा. कारण हे सरकार अजून शपथविधी झालेला नाहीये. शपथविधी झाल्या झाल्या हे सरकार कामाला लागेल आणि हे सरकार कामाला लागलं की ताबडतोब त्यांच्या पुढे सगळ्या गोष्टींचा आराखडा क्लिअर कट असायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आणि तसं करणंच योग्य ठरेल. त्यामुळे ताबडतोब कामाला लागा. तुमच्या डोक्यातले जे हिंदू हिताचे विचार असतील त्यानुसार 1, 2, 3 सगळी यादी मांडायला सुरुवात करा. बरोबर. चलो, मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. शक्य तेवढं ह्या व्हिडिओला व्हायरल करा. या चॅनलला मोठा करण्यासाठी नाही, तर हिंदुत्ववादाच्या भल्यासाठी, हिंदू हिताच्या रक्षणाच्यासाठी म्हणून हा विचार सर्वदूर पोचवा. जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या. हिंदू हिताची यादी बनवा आणि या मोहिमेत सहभागी व्हा. धन्यवाद. हर हर महादेव. जय श्रीराम. वंदे मातरम.